आई वडील आपल्या मुलीला खूप प्रेमाने विश्वासाने शाळेमध्ये पाठवता, कॉलेजमध्ये पाठवता. आई वडिलांना वाटते की आपली मुलगी ही आपल्या संस्कारांनी चालते, ही कोणतंही वाईट काम करणार नाही, ही कॉलेजमध्ये गेली आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन शिकत आहे. मात्र तीच मुलगी कॉलेजच्या नावाखाली असं काहीतरी सुरू करते. तिला कोणता तरी अज्ञात व्यक्ती भेटतो. तो व्यक्ती प्रेमाचं नाव घेतो आणि या प्रेमाच्या नावाखाली ही मुलगी आपल्या आई वडिलांचा देखील विश्वासघात करू लागते आणि त्या प्रेमामध्ये पूर्णपणे वाहून जाते. मात्र पुढे चालून या मुलीचे देखील आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते आणि तिच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या तिच्या आई वडिलांचे देखील आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते. असंच काहीसं प्रकरण आहे. नक्की काय घडलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण, पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौमधून. सईपुरा पोलीस स्टेशन आहे आणि रायथा रोड आहे. या ठिकाणी एक इंटरचे कॉलेज आहे आणि या कॉलेजच्या बाजूलाच एक सलूनचं दुकान आहे आणि हे सलूनचं दुकान 24 वर्षांचा मुलगा सौरभ राजपूत चालवत असतो. सौरभ सिंग मूळचा उत्तर प्रदेशच्या वनीरगंज पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारा मुलगा होता. मात्र तो 4 वर्षांपूर्वी या ठिकाणी येऊन राहू लागला होता आणि आपलं सलूनचं दुकान टाकून त्या ठिकाणी बिझनेस करू लागला होता. या सलूनच्या दुकानमधूनच तो आपला घर खर्च चालवत होता. सौरभ सिंगचे अजूनपर्यंत लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं. मात्र त्याचं कुटुंब होतं, त्याचे आई वडील होते, भाऊ बहीण होते आणि त्यांच्यासाठी तो त्या सलूनच्या दुकानामध्ये काम करत होता. सौरभ सिंगकडे भरपूर सारे कस्टमर येत होते, भरपूर ग्राहक होते आणि याची पद्धत लोकांना आवडत होती. त्यामुळे भरपूर सारी गर्दी याच्याकडे जमत होती आणि या सौरभ सिंगच्या सलूनमध्ये याच कॉलेजच्या मुली देखील येत असायच्या आणि त्या देखील आपले केस वगैरे सेटअप करत असायच्या. अखेर 2025 मध्ये या इंटरच्या कॉलेजमध्ये शिकणारी एक मुलगी असते. या मुलीचे ओरिजिनल नाव मी आपल्याला सांगू शकत नाही, हिचे एक काल्पनिक नाव ठेवूया. प्रिया नावाची मुलगी ही या मुलाकडे, सौरभ सिंगकडे याच्या सलूनमध्ये केस ठीक करण्यासाठी येते, सेटअप करण्यासाठी येते. जेव्हा ही मुलगी सौरभ सिंगकडे येते, सौरभ सिंगच्या दुकानमध्ये कसली गर्दी नसते, त्या ठिकाणी दुसरा कोणताही ग्राहक नसतो आणि हा सौरभ सिंग जेव्हा या मुलीकडे बघतो, या मुलीकडे पाहून त्याच्या मनामध्ये गदगद होऊ लागते. कारण प्रिया दिसायला अतिशय सुंदर, मनमोहक मुलगी होती आणि सौरभच्या मनामध्ये तिने घर केलं होतं. सौरभ सिंग घाबरतच तिचे केस वगैरे ठीक करू लागतो. घाबरण्याचं कारण असं की तिच्याबद्दल याच्या मनात खूप काही भावना येऊन गेल्या होत्या. आता सौरभ सिंग विचार करतो की ही मुलगी केस सेटअप करून या ठिकाणावरून निघून जाईन आणि मी बस बघत राहीन. हा चान्स आलेला आहे, हा चान्स सोडता कामा नये. म्हणून हा मुलगा सौरभ या प्रियासोबत थोडं बोलू लागतो. प्रिया देखील त्याला सरळ पद्धतीने उत्तरे देऊ लागते. सौरभ सिंग जो असतो हा दिसायला अतिशय सुंदर, हँडसम मुलगा असतो. त्यामुळे प्रियाला देखील त्याबद्दल काही वाटत नाही. तो काही प्रश्न विचारतोय म्हणून प्रिया त्याला उत्तर देत आहे. तर हा सौरभ सिंग बोलतो की तू इंस्टाग्राम चालवत असेल? तर ही प्रिया बोलते की हो, इंस्टाग्राम आजकाल सर्वच मुलं मुली चालवत आहे. आणि अशा प्रकारे हा सौरभ बोलतो की मी देखील इंस्टाग्रामवरती आहे, तुझी इंस्टाग्राम ID सांग. प्रिया हसत त्याला आपली इंस्टाग्राम ID सांगते. सौरभ ती इंस्टाग्राम ID आपल्या इंस्टाग्रामवरती टाकतो, फॉलो करतो आणि प्रियाला सांगतो की तू देखील मला फॉलो करून घे. आणि असं हसून गप्पा गोष्टी करता करता ते केस वगैरे सेटअप केले जातात आणि त्यानंतर हा सौरभ सिंग बोलतो की आता आपण मित्र झालेलो आहे, इंस्टाग्रामवरती आपण बोलत जाऊया. प्रिया बोलते काही हरकत नाही, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा संध्याकाळ होते, हा सौरभ सिंग आपल्या घरामध्ये बसलेला असतो. तर त्या इंस्टाग्राम ID वरती या प्रियाने काही पोस्ट केलेल्या होत्या, त्या पोस्ट बघू लागतो, त्यांना लाईक करू लागतो, कमेंट करू लागतो. या प्रियाला देखील खूप बरं वाटतं की हा सौरभ सिंग किती चांगला मुलगा आहे, माझ्या प्रत्येक पोस्टला कमेंट करत आहे, लाईक करत आहे. नंतर सौरभ इनबॉक्समध्ये जातो, इंस्टाग्रामवरती तिला मेसेज करू लागतो. प्रिया देखील मेसेज करू लागते. सौरभ सिंग बोलतो काय करत आहे, स्टडी झाला का, जेवण वगैरे केले का? प्रिया देखील त्याला रिप्लाय करू लागते. आणि असं थोडंफार बोलता बोलता यांच्यामध्ये अर्धा एक तास चॅटिंग सुरू होते. आता या प्रियाला सौरभसोबत चॅटिंग करायला आवडू लागले आणि सौरभ सिंगला देखील तेच पाहिजे होते. सौरभ सिंग देखील तिच्यासोबत चॅटिंग करू लागला. पुढे चालून सौरभ आणि प्रियामध्ये चांगली मैत्री झाली, मैत्री अगदी गर्द झाली. प्रिया स्वतःहून त्याला मेसेज करू लागली. तर सौरभने तिच्याकडून तिचा व्हॉट्सॲप नंबर मागितला. प्रियाने सौरभला तिचा व्हॉट्सॲप नंबर दिला. त्यानंतर व्हॉट्सॲपवरती चॅटिंग होऊ लागली, व्हिडिओ कॉलिंग होऊ लागली. कॉलवरती तासनतास बोलणे होऊ लागले. तर हा सौरभ आता विचारतो की तू मला भेटायला केव्हा येणार आहे? प्रिया बोलते की मी तुला भेटायला कशी येऊ शकते, माझ्याकडे वेळच नसतो.
मला तर कॉलेजमध्ये जावे लागते आणि कॉलेजची सुट्टी झाल्यानंतर मला लगेच घरी देखील यावं लागतं, कारण मी जास्त वेळ तिकडे घालवला तर माझे आईवडील देखील आहेत ते मला बोलतील. तर सौरभ बोलतो काही हरकत नाही, तू कॉलेजच्या नावाखाली माझ्या सलूनवरती ये, आपण सलूनमध्ये भेटूया. आता या ठिकाणी मित्रांनो प्रियाने विचार केला पाहिजे होता, मात्र प्रिया सरळ सरळ आपल्या आईवडिलांना कॉलेजला जाते सांगून इकडे याच्या सलूनवरती येते आणि सलूनवरती आल्यानंतर हा सौरभ ते सलून आतमधून बंद करून घेतो आणि प्रियासोबत खूप प्रेमाने बोलू लागतो. बघता बघता दोघे आपल्या मर्यादा तोडून टाकतात आणि त्या ठिकाणी दोघांमध्ये वाईट काम करण्यास सुरुवात होते. हे वाईट काम करण्या अगोदर सौरभ तिला भरपूर सारं बोललेला असतो की मी तुझ्यावरती खूप सारं प्रेम करतो, तुला कसली कमी पडू देणार नाही आणि तुझ्यासाठी मी माझा जीव देखील देऊ शकतो, इतकं माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबत नक्कीच लग्न करणार आहे. आता प्रियाने देखील विचार केला होता की सौरभ दिसायला अतिशय सुंदर आहे, आपल्याच कास्टचा मुलगा आहे, त्यामुळे काही हरकत नाही आणि ही प्रिया देखील त्याच्यावरती प्रेम करून बसली. आता दोघांमध्ये सर्व गोष्टी होऊ लागल्या. ही प्रिया आपल्या आईवडिलांना सांगत असायची की मी कॉलेजला चालली, मात्र ती इकडे सौरभला भेटण्यासाठी येत असायची आणि सौरभ तिला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असायचा, कधी रिसॉर्टला घेऊन जायचा, कधी त्या हॉटेलला, कधी त्या लॉजवर. अशा प्रकारे दोघांमध्ये सर्व गोष्टी होऊ लागल्या. प्रियाच्या आईवडिलांना वाटायचे की आपली मुलगी कॉलेज शिकत आहे. प्रिया आणि सौरभचे प्रेम इतके वाढले की दोघे जेव्हा कधी भेटायचे तेव्हा आपल्या मोबाईलमधून सेल्फी घेत असायचे. ते जे काही करत असायचे ते सर्व व्हिडिओ शूटिंग करत असायचे. त्या सर्व गोष्टीचे हा सौरभ व्हिडिओ शूटिंग करत असायचा, कारण या गोष्टी आपल्याला पुढे चालून लक्षात राहतील, लग्न तर आपण करणारच आहे. आणि ही प्रिया अगदी त्या सौरभला पतीच मानत असायची, त्याचं दर्शन वगैरे घेत असायची, पती धर्म निभावत असायची, भले लग्न झालेलं नव्हतं. आता असेच दिवस जात होते, सर्व काही यांचं ठीकठाक होतं. प्रिया आपल्या घरातून कॉलेजला जात असायची, कॉलेजवरून आल्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे करत असायची, अगदी आनंदी राहत असायची, हसून खेळून राहत असायची. तिच्या आईवडिलांना देखील बरं वाटायचं की आपली मुलगी शिकत आहे, अगदी आनंदी राहत आहे. 2026 सुरू झाले होते. 2026 मधील मेचा महिना होता. तर ही प्रिया एकदा कॉलेजमध्ये जाते, कॉलेजमधून आपल्या घरी येते, मात्र घरी आल्यानंतर तिचं तोंड लटकलेलं असतं. घरी आल्यानंतर ती ना अभ्यास करते ना जेवण करते, बस एका ठिकाणी गुमसुम बसलेली असते. आता जेव्हा तिची आई बोलते की तू आज जेवण का केलं नाही, तर प्रिया बोलते की माझा मूड नाहीये. ठीक आहे, तिच्या आईवडिलांना वाटते की नसेल तिची इच्छा आज जेवण करण्याची, काही हरकत नाही. मात्र प्रिया जास्त काही बोलत देखील नव्हती. तर तिचे आईवडील विचारतात की तुझं काही दुखतंय का? प्रिया बोलते नाही, माझं काही दुखत नाही. आता तो दिवस जातो. दुसऱ्या दिवशी ही प्रिया कॉलेजला देखील जात नाही, आपल्या घरीच थांबते आणि घरी राहून देखील ती जेवण करत नाही. तिचा चेहरा बघितला तर असं वाटतं तिच्या चेहऱ्यावरती खूप सारं दुःख आहे. आता तिची जी आई असते, आई ही शेवटी आईच असते. आईला काहीतरी वेगळं वाटू लागतं. तर ही आई प्रियाला बोलते की प्रिया, मी तुझी आई आहे, मी तुला चांगलं ओळखते, तुझ्यामध्ये खूप बदल झाला आहे, तू खूप गुमसुम राहत आहे आणि तू खूप रडत असते असं वाटत आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे तू मला सांगू शकते, अजिबात घाबरू नको. नक्की तुझ्यासोबत काय घडलंय, तुला कोणी बोललंय का, तुला कोणी काही धमकी दिली आहे का, सर्व आम्हाला सांग. आणि त्यानंतर 3 ते 4 दिवस ही प्रिया असं बिना जेवणाची राहिल्यानंतर अखेर तिचा कंठ दाटून येतो. ती आपल्या आईच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने ओक्साबोक्शी रडू लागते आणि आपल्या आईला सर्व कहाणी सांगू लागते की सौरभ सिंग नावाचा एक नाई आहे, कॉलेज शेजारीच त्याचं एक सलून आहे. या सौरभ सिंगने माझी इंस्टाग्राम ID घेतली होती आणि नंतर तो माझ्यावरती प्रेम करतो असं सांगितलं होतं आणि मी देखील त्याच्यावरती प्रेम करू लागले. नंतर दोघे भेटू लागले, दोघांमध्ये सर्व गोष्टी होऊ लागल्या. या सर्व गोष्टी होत असताना हा जो सौरभ सिंग होता या सर्व गोष्टींची व्हिडिओ शूटिंग करून घेत असायचा. प्रियाला देखील काही वाटत नव्हतं, कारण प्रियाला माहीत होतं की हा सौरभ सिंग तिच्यासोबत लग्न करणार आहे, तिचा पतीच आहे. मात्र जसजशी वेळ होत होती या प्रियाला लग्न करण्याची घाई होऊ लागली. तर ही सौरभला बोलू लागली की आता आपण लग्न केव्हा करायचं. तर हा सौरभ सिंग प्रियाला बोलतो की जर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तुला धर्मांतरण करावं लागेल, तुला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल. आता एवढं सर्व ऐकून जी प्रिया असते हिच्या पायाखालची जमीनच सरकते. हिला सुचत नाही की हिचा आपला प्रियकर आपल्यासोबत हे असं कसं बोलत आहे. प्रिया बोलते की तू असं का बोलत आहे, तू तर सौरभ सिंग आहे, आपल्या दोघांची कास्ट एक आहे, मग मुस्लिम धर्म आपण का स्वीकारावा. तर हा सौरभ सिंग बोलतो की खरं तर माझा धर्म मुस्लिम आहे आणि माझ्यासोबत जर तुला लग्न करायचं असेल तर तुला मुस्लिम धर्म हा स्वीकारावाच लागेल. प्रियाला आता सौरभ सिंगची गोष्ट पटतच नाही. प्रियाला वाटते सौरभ सिंग खोटं बोलत आहे, तो मला अशा पद्धतीने फसवू शकत नाही. ती त्याला बोलते की तू साफ खोटं बोलत आहे.
तर हा सौरभ सिंग त्याचं आधार कार्ड वगैरे या प्रियाला दाखवतो. प्रिया बघते की त्या आधार कार्डवरती नाव असते शोएब अख्तर. आता हे नाव वगैरे बघून झाल्यानंतर प्रियाचा कंठ दाटून येतो. प्रिया त्या ठिकाणी रडू लागते. सौरभला बोलत असते की तू मला का फसवलं, तू जर मुस्लिम होता तर मला अगोदर सांगितलं पाहिजे होतं. सौरभ बोलतो जर मी मुस्लिम आहे हे सांगितलं असतं आणि मी इंस्टाग्रामवरती ओरिजिनल ID ठेवली असती तर तू कदाचित माझ्यावरती प्रेम केलं नसतं, माझ्या प्रेमाच्या जाळ्यात तू फसली नसती. आता तू माझ्यावरती प्रेम करते, माझ्यासोबत तुला लग्न करावंच लागेल आणि त्यासाठी तुला मुस्लिम धर्म हा स्वीकारावाच लागेल. एवढं बोलून देखील प्रिया हे मानायलाच तयार नव्हती की हा जो सौरभ आहे हा मुस्लिम आहे आणि याचं नाव शोएब अख्तर आहे. अखेर या शोएब अख्तरने आपला निजी अंग या प्रियाला दाखवला आणि बोलला की तू इतक्या वेळा माझ्या संबंधात होती, इतक्या वेळा तू मला पूर्णपणे बघितलेलं आहे, तरी तुला समजलं नाही तू किती मूर्ख मुलगी आहे. हे बघ माझं निजी अंग हे कट केलेलं आहे, मी पूर्णच्या पूर्ण मुस्लिम आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर ही प्रिया त्या ठिकाणी ओरडू लागते, रडू लागते, त्याला शिव्या देऊ लागते, त्याला बोलू लागते की तू माझ्यासोबत खूप फसवणूक केली. मात्र एवढं करून झाल्यानंतर जो शोएब असतो हा देखील चिडतो आणि या प्रियाला भयंकर मारहाण करतो आणि तिला बोलतो की जर जास्त वटवट केली तर तुझे जे काही व्हिडिओ आहे आपत्तीजनक व्हिडिओ हे संपूर्ण इंस्टाग्रामवरती व्हायरल करून देईन आणि तुझ्या कुटुंबाला देखील मी तडफडून मृत्यू देईन. एवढं सर्व ऐकल्यानंतर प्रिया जी असते ही त्या ठिकाणी गुमसुम होऊन जाते. तिला आता काही सुचत नाही नक्की काय करावं आणि त्यानंतर ही आपल्या घरी येऊन बस रडत राहिली, पश्चाताप करत राहिली की आपण फार मोठं चुकीचं पाऊल उचललं होतं, आपण आपल्या कुटुंबाला फसवलं आणि त्या शोएबच्या नादाला लागले. आता जेव्हा प्रियाकडून तिचे आईवडील ही गोष्ट ऐकतात तेव्हा तिच्या आईवडिलांना काय वाटलं असेल त्यांना माहीत. अखेर प्रियाचे वडील जे असतात हे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला जातो. पोलीस या घटनेला अगदी गांभीर्याने घेतात आणि या शोएबचं लोकेशन ट्रेस करण्यात येते. अखेर शोएबला मोबाईल सकट उचलण्यात आले आणि जेव्हा त्याचा मोबाईल चेक करण्यात आला तेव्हा शोएबच्या मोबाईलमध्ये बस प्रियाचेच व्हिडिओ फोटो नव्हते तर बाकीच्या देखील 3 मुलींचे असे आपत्तीजनक व्हिडिओ आढळून आले. शोएब विरुद्ध गंभीर कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेलाच आहे. मात्र हा शोएब फेक ID बनवून इंस्टाग्रामवरती अनेक मुलींना अशा प्रकारे फसवत होता, त्यांची फसवणूक करत होता आणि या मुली देखील त्याच्या जाळ्यामध्ये अडकत होत्या. पोलीस त्या 3 मुलींचा देखील शोध घेत आहे आणि त्या मुलींकडून देखील काही माहिती मिळते का जेणेकरून ही केस आणखी स्ट्रॉंग व्हावी आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. बाकी या मुलीचं आयुष्य या शोएबमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. कुठे ना कुठे मित्रांनो यामध्ये मुलींची देखील चूक आहे. एकाच व्यक्तीला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपण फक्त एकच बोलतो की हे व्यक्ती लव जिहाद करतात, हे व्यक्ती हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात, फसवतात, धर्मांतरण करतात, त्यांच्यासोबत लग्न करतात. मात्र आपण हा विचार करत नाही की हिंदू मुली यांच्या जाळ्यात का फसतात. आपल्या मुलींवरती आपण संस्कार करण्यात कुठे कमी पडतोय का हे देखील बघितलं पाहिजे. एका हाताने टाळी कधीही वाजत नसते. तर मित्रांनो या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणत्याही धर्माला बदनाम करणे नाही, कोणाचं मन दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.